नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. स्वराज्याच्या रक्षणासाठी 18 गट जातींना एकत्र आणून दडपणशाही विरुद्ध लढा देत आपल्याला अस्तित्व मिळवून देणाऱ्या शिवबाला सर्व विचारधारांच्या नागरिकांनी हृदयात स्थान द्यावे असे मार्मिक आवाहन करत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा जानता राजा या महानाट्याच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक घरात पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून सांस्कृतिक कार्य विभागामार्फत जानता राजा या महानाट्याचे प्रयोग राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येत आहे. चंद्रपूरच्या चंदा क्लब मैदानावर देखील 4 दिवस या महानाट्याचे प्रयोग आयोजित करण्यात आले आहे. याचा शुभारंभ मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रामुख्याने आमदार सुधाकर अडबाले, भाजप जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल प्रामुख्याने उपस्थित असणार. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावर नकार दिल्याने रागाच्या भरात चाकूने वार करत मित्राचा खून केल्याची घटना नागपुरात घडली आहे. संन्याल नगर येथे आरोपी राहुल रामटेके यांनी मंगेश मेंढे नामक त्याच्या मित्राकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले, परंतु मंगेशने राहुलला पैसे देण्यास नकार दिला. पैसे न दिल्याने राहुल निघून गेला व परत आला तेव्हा बोलता बोलता रागाच्या भरात राहुलने मंगेशच्या पोटात 2 ते 3 वेळा चाकूने वार केला. त्यामुळे मंगेश गंभीर जखमी झाला. मंगेशला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासल्यावर मृत घोषित केले. आरोपीला कपिल नगर पोलिसांनी अटक केल्याची माहिती अशोक कोळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिली. शंखनाद न्यूजसाठी ब्यूरो रिपोर्ट. इसमें दोनों एक दूसरे को पहचानते थे और इसमें जो आरोपी हमारे जो कस्टडी में है उन्होंने पहले रात को 10:30 बजे मृतक के पास गया और बोले मेरे को थोड़ा सा पैसा दे दो दारू पीने के लिए, तो उन्होंने नहीं दिया तो उसको गुस्सा आया, तो बाद में वो फिर से वापस आया और गुस्से में उसके पेट में चाकू मार दिया और उसमें वो गंभीर जख्मी हो गया. मंगेश मेंढे करके जो मृतक का नाम है एंड जो लोग थे उधर हाजिर उन्होंने उनको मेयो में एडमिट किया, तो डॉक्टर ने तपासनी करने के बाद उनको मृत घोषित किया है. कोई ऐसा पास रिकॉर्ड नहीं है, आरोपी का भी नहीं है, लेकिन ये दोनों एक दूसरे को पहचानते थे. ये 10:30 पौने 11 की घटना है. हाँ, अभी आरोपी हमारी हिरासत में है. तुरंत उसको आरोपी को पकड़ा है और हथियार के साथ पकड़ा है और उसको अभी माननीय न्यायालय में ले जाएगा. नहीं, उनका ट्रेडिंग का व्यवसाय था ऐसा अभी पता चल रहा है. और ये जो हमारे घरी जो है हत्यारा जो है वो मजूरी का काम करता है. चंद्रपुरात हिराई संगीत समारोहाची सुरेल सुरुवात झाली. गायक वादक भावे कुटुंबियांच्या स्वर साजाने ही मैफिल रंगली आहे. स्नेहांकित संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य मदन धनकर यांच्या स्मृतींना अभिवादन करत संस्थेने हा संगीत यज्ञ सुरू केला आहे. पहिल्या दिवशी राजेंद्र भावे व श्रुती भावे यांनी व्हायोलिन तर सरिता भावे व श्रीरंग भावे यांनी गानसेवा रुजू करीत उपस्थितांची मने जिंकली. चंद्रपूरच्या सरदार पटेल महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू झालेल्या 2 दिवसीय हिराई संगीत उत्सवात दुसऱ्या दिवशी गायक घराण्याच्या 3ऱ्या पिढीची गानसेवा रुजू होणार आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसाठी आता इलेक्ट्रिक जिप्सीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. सध्या ताडोब्याच्या मोहर्ली, मामला आणि कोलार या 3 प्रवेशद्वारांवर जिप्सी पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.
ताडोब्यात पेट्रोलवर चालणाऱ्या जिप्सी वापरल्या जातात, मात्र आता सफारीसाठी बॅटरीवर चालणाऱ्या म्हणजेच की इलेक्ट्रिक जिप्सी प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करून दिल्या जातील। या जिप्सीमुळे ताडोबा परिसर प्रदूषणमुक्त होण्यास मदत होणार। सोबतच या जिप्सी अजिबात आवाज करत नसल्याने या सफारी दरम्यान पशुपक्ष्यांना होणारा त्रास हा कमी झाला आहे आणि पर्यटकांना यामुळे प्राणी आणि जंगल अगदी जवळून बघता येणार। सर्वात महत्त्वाचे म्हणजे या जिप्सीमुळे जिप्सी चालकांच्या खर्चात देखील मोठी बचत होणार आहे। ताडोबाच्या एका सफारी दरम्यान जिप्सी चालकांना किमान 700 ते 800 रुपयापर्यंत खर्च येतो, पण इलेक्ट्रिक जिप्सीमुळे फक्त 15 रुपयांच्या चार्जिंगमध्ये एक सफारी पूर्ण करता येणार। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। पेट्रोलच्या ज्वलनातून होणारं प्रदूषण आणि वाहनांचे वनामध्ये होणारे आवाज या दृष्टिकोनातून जे भित्र्य वन्यप्राणी आहे यांना हे पडून जात असतात। त्यामुळे पर्यटक जे निसर्गाची अनुभूती घेण्याच्या दृष्टिकोनातून ज्या दृष्टिकोनातून वनामध्ये येतात त्या दृष्टिकोनातून इथे बॅटरीवर आधारित वाहनांची एक प्रायोगिक तत्वावर सुरुवात करण्यात आली आहे। याकरिता ताडोबा प्रशासन आणि स्थानिक गावकरी दोनही मोठ्या प्रमाणात सकारात्मक दृष्टीने पावले उचलत आहेत। बरेचसे अर्ज नवीन जिप्सी घेण्याच्या दृष्टिकोनातून जी पूर्णतः बॅटरीवर आधारित असेल, जेणेकरून त्यांची पेट्रोलची सुद्धा बचत होईल आणि पर्यायाने वनाचा जे प्रदूषणाचा जो प्रकार आहे त्यावर सुद्धा एक आळा घातला जाईल। पहिले पेट्रोल गाडीला खर्च जास्त लागायचं, 6 लिटर पेट्रोल। आता हे इलेक्ट्रॉनिक आहे तर खर्च बहुत कमी लागतो आणि स्मूथमध्ये चालतो आणि चढभाग बी चढतो। की आपण जेव्हा पेट्रोलच्या गाडीने जेव्हा सफारी करत आहोत तेव्हा त्याचा आवाज जास्त येत आहे आणि ह्या गाडीने जेव्हा आपण सफारी करत आहोत ते गाडीचा तेव्हा काळजी घेतली जाते की इतर जंगलातल्या ज्या प्राण्या पक्ष्यांना आवाजापासून मुक्तता मिळेल, म्हणजे त्यांना काही त्याचा फारसा त्रास होत नाही आहे आणि पर्यटकसुद्धा शांतपणाने बघू शकत आहेत। माझ्या दृष्टीने खूपच फरक आहे, म्हणजे एकतर आवाजाचा अजिबात हे नाही आहे। आम्हाला विशेष करून म्हणजे पक्ष्यांची काळजी वाढवती, फुलपाखरं आहेत त्यांना पण खूप फरक पडेल आणि फॉरेस्टवाल्यांनी खूप चांगला डिसिजन घेतला आहे इलेक्ट्रिकचं हे केल्यामुळे। पोल्युशनचा पण आहे आणि किफायतशीर पण आहे दुसरी गोष्ट म्हणजे। त्यामुळे असं वाटतं की अजून प्राण्यांना खूप इझिली फिरू शकतात प्राणी आणि आम्हाला पण पर्यटनात त्याचा लाभ होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून भारत सरकारच्या योजनांवर नरेंद्र मोदी यांचे नाव देऊन व्यक्तिविशेषचा प्रचार करण्यात येत असल्याचा आरोप करत युवा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे फासत निषेध व्यक्त केला आहे। आजपर्यंत देशात अनेक पंतप्रधान होऊन गेले, मात्र कोणीही भारत सरकारच्या योजनांवर स्वतःचे नाव दिले नव्हते। त्यामुळे देश मोठा की नरेंद्र मोदी असे प्रश्न उपस्थित करत कुणाल राऊत यांनी आज नागपूर जिल्हा परिषद परिसरात लागलेल्या केंद्र सरकारचे मोदी सरकारची हमी असलेल्या बॅनरवरील मोदी नावावर भारत नाव चिटकवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे फासत निषेध व्यक्त केला। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। आज ज्या प्रकारनी मोदीजी आपले स्वतःच्या प्रचारासाठी मोदी सरकारच्या हमी नावानी असे पोस्टर प्रत्येक जागी लावत आहे। आज आमचा एकच प्रश्न आहे की मोदी मोठे या देश मोठा, मोदी मोठा या भारत मोठा, एक व्यक्तिविशेष मोठे या आपला देश मोठा, हा प्रश्न आम्ही इथे आज मोदी सरकारला विचारण्यासाठी आलो आहे। मी पहिला पंतप्रधान असा बघितला की ज्यांनी पहिल्यांदा आपला स्वतःचा प्रचार करायसाठी असे पोस्टर लावले आहे। आजपर्यंत जितके पण पंतप्रधान आले त्यांनी प्रत्येक वेळा गव्हर्नमेंटची स्कीमसाठी भारत सरकार या पंतप्रधानची हमी अशी लिहून त्यांनी असे पोस्टर लावले, लेकिन हा पहिला पंतप्रधान बघितला ज्यांनी स्वतःची पब्लिसिटी ते करायसाठी हे सगळं लावला। माझा अजून एक प्रश्न आहे, काळा का फासलेला आहे, काय कारण आहे, काय रोष आहे तुम्ही? काळा याच्यासाठी फासले आहे की 30 लाख रिक्त जागा आज केंद्र सरकार म्हणे आहे। मोदीजी म्हणत होते की प्रत्येक वर्ष 2 करोड रोजगार देणार, 10 वर्ष झाले, आता तर किती 20 करोड लोकांना रोजगार भेटला पाहिजे, परंतु आज पण केंद्र सरकार म्हणे 30 लाख रिक्त जागा असणार। अजून त्याच्यानंतर पण एक आमच्या इथे 48 खासदार येते, एक प्रश्न पण नाही कोणता खासदार आमच्या युवकांसाठी करते। म्हणूनच
अगर 30 लाख अगर रिक्त जागा आहे तर एक खासदारच्या क्षेत्रामध्ये, एक संसदीय क्षेत्रामध्ये 6000 युवकांना नोकरी भेटू शकते इन ॲव्हरेज, अगर आपण त्याला डिवाईड केले तर माझा हेच प्रश्न आहे की 10 वर्ष पूर्ण झाले मोदी सरकारला, अजून किती युवकांना त्यांनी रोजगार दिला हेच तुम्ही आम्हाला सांगा. धन्यवाद. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्स सह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 73877755157.